रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर झालंय. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट जैसे थेच. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. रेपो रेट 5.5% कायम आहे. कोणताही बदल यामध्ये करण्यात आलेला नाही. आरबीआयकडून पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. या संदर्भात रेपो रेट जाहीर करण्यात आला, मात्र कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट जैसे थेच आहे. अमेरिकेने टॅरिफ जाहीर केल्यानंतर आजच्या रेपो रेटकडे मात्र सर्वांचं लक्ष होतं. मात्र रेपो रेट आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे. अर्थतज्ञ अजित आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. आपण पाहतोय आरबीआयचा रेपो रेट जाहीर झालेला आहे. रेपो रेट हा जैसे थेच ठेवण्यात आलाय. 5.5% हा कायम आहे. मात्र आपण जर पाहिलं तर अमेरिकेने टॅरिफ जाहीर केल्यानंतर आजच्या या रेपो रेटकडे सर्वांचं लक्ष होतं. काही बदल होण्याची अपेक्षा होती. नाही, खरं सांगायचं तर बदल होण्याची एवढी अपेक्षा नव्हती. कारण आरबीआयने अमेरिकेने बरेच वेळा घुमजाव केल्यामुळे यावेळी सुद्धा ते आता प्रत्यक्षात टॅरिफ रेट कधीपासून ऍप्लिकेबल होतील याबद्दल अजूनही साशंकता आहे. आणि समजा तरी जे झाले तरी त्याचा इंटरनल आपल्या म्हणजे भारताच्या इंटरनल इकॉनॉमीवर किंवा महागाई दरात काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळे आरबीआयच्या रेपो रेटमध्ये चेंजेस होतील असं वाटत नव्हतं. परंतु एकच याच्यावरती मला सांगता येईल की सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर नंतर जेव्हा व्याजदर पर्टिक्युलरली पीपीएफ असेल किंवा सिनियर सिटीजन स्कीम असेल किंवा इतरही व्याजदर ते कमी होण्याची मात्र शक्यता आहे. कारण आता रेपो रेट आहे तसेच ठेवलेले आहेत. सरकारच्या मते आता महागाई झालेली नाहीये किंवा महागाई होण्याचे चान्सेस नाहीयेत. त्यामुळे चलनवाढ नसल्यामुळे हे रेपो रेट आहे तसेच ठेवण्यात आले असं मला वाटतं. जी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. अर्थतज्ञ अजय वाळिंबे आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेलेले होते. आरबीआयने रेपो रेट जाहीर केलेला आहे. 5.5% कायम ठेवण्यात आलेला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. In 2024-25 from 0.7% of GDP in 2023-24. And I want to underline over here that it is not only in percentage terms as a proportion of GDP that it decreased by about 0.1% because of the expansion in GDP, but also because of a decrease in absolute terms of CAD by about $3 billion US dollars from $26 billion to $23 billion. And this is on account of robust services exports and strong remittances receipts. Despite a higher merchandise trade deficit, we have been recording, as you are aware, a high growth rate of about 70. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.